Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss textual activities of the lesson One Thing That I Wonder. This lesson is taken from 6th Standards English textbook. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत 1.5 वन थिंग दॅट आय वंडर या इयत्ता 6वीच्या इंग्लिश बुकमधील हा जो लेसन आहे त्या लेसनवरील टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटीज अर्थात धड्याच्या खालील प्रश्न उत्तर ते कशा प्रकारचे आहे त्याचे आन्सर्स कशा प्रकारचे लिहायचे असतात या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका लेट्स गो तर सर्वात प्रथम आपण बघू शकतो वन थिंग दॅट आय वंडर एक अशी गोष्ट की ज्या गोष्टीबद्दल मला नेहमी आश्चर्य वाटतो म्हणजे वंडर म्हणजे सरप्राईज ह्या धड्याचं मिनिंग आहे देर इज वन वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील एक क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करूया ए ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर खालील चित्रांचं निरीक्षण करा देर आर 4 पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स 1 2 3 4 पिक्चर्स आर गिवन हिअर 4 पिक्चर दिलेले आहेत आणि त्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हटलं जातं ओके आणि सेकंड ॲक्टिव्हिटी आहे मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड जगामधील 7 आश्चर्य जे आहेत ते कोणकोणते त्यांची नावं द्या ओके आपण आता बघूया फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी द नेम्स ऑफ द पिक्चर्स ते आपण बघूया आणि ते आहेत फर्स्ट पिक्चर इज अ रेनबो जे आपण फर्स्ट इमेज बघू शकता ती रेनबो आहे ओके देन सेकंड वन इट इज अ स्वॅलो थर्ड वन इट इज अ बी ज्याला आपण माशी बोलतो मधमाशी म्हणू शकतो अँड फोर्थ वन इज द स्पायडर्स वेब किंवा स्पायडर वेब कोळ्याचं जाळ आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जे आहे 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड ते तुम्ही गुगलवरती टाकून बघू शकता त्याची इमेज दिलेली नाही आपण डायरेक्टली आता धड्याच्या पाठीमागील शेवटीचे जे क्वेश्चन दिले आहेत ते आपण डिस्कस करूया आणि तो क्वेश्चन फर्स्ट ए जे आहे लिस्ट द थिंग्स दॅट स्पीकर वंडर अबाउट या पोयममध्ये अशा गोष्टींची यादी करा लिस्ट करा जे स्पीकरला म्हणजेच कवीला खूप आश्चर्यकारक गोष्ट वाटते मग इथे जे डायग्राम दिलेले आहे स्पीकर वंडर्स अबाउट स्पीकर किंवा कवी कोणकोणत्या गोष्टीबद्दल आश्चर्य व्यक्त करतो ते तुम्ही अशा प्रकारे डायग्राम काढून ते पॉईंट्स ते फिलअप करायचे आहेत ॲन्सर तुम्हाला इथे दाखवतो आहे या कवितेच्या कविता ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेली आहे मराठी इंग्लिशमध्ये ती जर तुम्ही बघितली नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकाल तर आपण इथे बघत आहोत द स्पीकर वंडर्स अबाउट स्पीकरला कोणकोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं ते म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ट्रीज ग्रोज टुवर्ड द स्काय म्हणजे झाडांची वाढ आकाशाच्या दिशेनेच कशी काय होऊ शकते याच्याबद्दल तो आश्चर्यचकित करतो वंडर आहे सेकंड थिंग वेल्स स्लीप इन द सी जो वेल मासा आहे देव मासा आहे तो समुद्रामध्ये झोपतो हाऊ इट इज पॉसिबल ही सरप्राईज आहे थर्ड नेक्स्ट स्पायडर्स हॅव 8 लेग्स स्पायडर हा जो कीटक आहे त्याला 8 पाय असतात याचं देखील आश्चर्य वाटतं नेक्स्ट वन द स्काय इज ब्ल्यू आकाश हे निळ्या रंगाचं आहे हे कलर कुठून आला याचं कवीला सरप्राईज होतो अँड नेक्स्ट वन कॅट सिट्स इन अ लॅब्स जे पेट ॲनिमल कॅट्स आहे मांजर आहे ते आपल्या मांडीवर येऊन बसते याचं देखील आश्चर्य वाटतं अँड वन मोर थिंग इज दॅट द वर्ल्ड इज राऊंड ही पूर्ण जग हे गोलाकार आहे याचं देखील द स्पीकर इज वंडर्स दॅट मीन्स सरप्राईज अबाउट इट सो दिस थिंग्स दिस वे यू कॅन राईट आन्सर या प्रकारे डायग्राम काढून हे जे पॉईंट्स आहेत तुम्ही ते डायग्राममध्ये मांडू शकता ठीक आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया दॅट वन इज इथे बघू शकता डी लुक ॲट द पिक्चर्स खालील चित्र बघा अँड कम्प्लीट द सेंटेन्स आणि वाक्य पूर्ण करा आता इथे 5 पिक्चर्स आर गिवन फर्स्ट वन इज अ कोल जे की कोळसा आहे नेक्स्ट वन अँट सॉरी हे मुंगी आहे शुगर केन म्हणजे ऊस आहे टर्टाईज कासव अँड आईस बर्फ आता याच्यावरती काय दिलेलं आहे कोल म्हणजे कोळसा ब्लॅक कोळसा कसा आहे ब्लॅक कलरचा आहे आता त्याच्यावरती एक वाक्य तयार केलेलं आहे वन थिंग दॅट आय वंडर एक गोष्ट ज्याचं मला आश्चर्य वाटतं इज वाय कोल इज ब्लॅक हा कोल
म्हणजे कोळसा काळा का आहे. आता बघा इथे कॉमन लाईन काय दिली, वन थिंग दॅट आय वंडर वाय, आणि कोल इज ब्लॅक, कोल इज ब्लॅक. तशा प्रकारे अँट बद्दल तुम्ही सेंटेन्स तयार करायचे. कसं करू शकतो आपण, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय अँट इज. अँट अशी का आहे, मग अँट बद्दल काय लिहू शकतो आपण, व्हॉट इज द फीचर ऑफ द अँट, त्याच्याबद्दल वैशिष्ट्य काय. अँट हे खूप हार्ड वर्किंग असते, नेहमी ती कामामध्ये बिझी दिसते बघा. शुगर केन बद्दल आपण काय लिहू शकतो, वाक्य आपण असं बनवणार, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय शुगर केन इज. ऊस कसा असतो, गोड, स्वीट. सो या प्रकारे प्रत्येकाचा आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. आन्सर तुम्हाला दाखवतो ते आपण इथे या प्रकारे तुम्ही लिहा. ठीक आहे. अँड द आन्सर इज गिवन हिअर. वन थिंग, जे आता अँट बद्दलचा आपण आन्सर बघूया. अँट बद्दल आन्सर काय दिलेलं आहे ते हे बघू शकता इथे. काय दिलेलं आहे, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय अँट इज हार्ड वर्किंग. शुगर केन बद्दल, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय शुगर केन इज स्वीट. शुगर केन एवढं गोड का आहे. देन टोर्टाइज बद्दल, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय टोर्टाइज इज स्लो. टोर्टाइज एवढा हळूहळू का चालतो. अँड लास्ट वन दॅट इज अ आईस, जो की कोल्ड आहे, थंड आहे. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय आईस इज कोल्ड. बर्फ हा थंडच का असतो. सो दिस वे यू कॅन मेक सेंटेन्सेस ऑन द हेल्प ऑफ दिस पिक्चर्स. या पिक्चरच्या माध्यमातून या प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण इथे बघूया. ई, रीड द फॉलोइंग लाईन्स केअरफुली. खालील वाक्य दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचा. एक सेंटेन्स दिले, बिझी बी बज इन द गार्डन. बिझी बी, जी माशी आहे, मधमाशी म्हणून आहे, ती व्यस्त आहे. बज इन द गार्डन, गार्डन मध्ये फिरून ती बज म्हणजे गुंग आवाज करते. बजिंग इज द साऊंड ऑफ द बी, बीचा आवाज आहे. आता इथे जर हे जे सेंटेन्स बघितलं तर या सेंटेन्स बद्दल थोडी माहिती दिलेली आहे. ती म्हणजे काय, द वर्ड बिझी, बिझी मधला जो बी आहे लेटर, त्याला साऊंड बोलतात. बीचा, बी म्हणजे माशीचा बी आहे, बी पासून स्टार्ट झालाय. बजचा बी पासून स्टार्ट झाला, म्हणजे हे बी, दिस वन, हे प्रत्येक शब्दाचे जे फर्स्ट लेटर आहे ते कशाने स्टार्ट झाले, बी ने. त्याला काय बोलतात, साऊंड बी, साऊंड किंवा लेटर याने सुरुवात झाली. तर एक इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच असं आहे, त्याला अलिट्रेशन बोलतात. अलिट्रेशन एक फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे, म्हणजे अलंकाराचं नाव आहे. तो कधी तयार होतो, अलिट्रेशन इज अ रिपिटेशन ऑफ कॉन्सनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा शब्दांचं पहिलं अक्षर, ज्याला आपण साऊंड बोलतो, ते जर परत परत रिपीट झालेलं असेल, जे की ते बी हा रिपीट झालेला आहे, तेव्हा अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. इथे जो बी साऊंड रिपीट झालेला आहे, इट इज अ कॉन्सनंट साऊंड. कॉन्सनंट म्हणजे व्यंजन, तो साऊंड रिपीट झाला, वॉवेल्स अँड व्यंजन. ओके, या प्रकारे. आता आपण बघूया, लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. प्रिटी पिंक फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. प्रिटी, सुंदर, पिंक कलरचं फ्लावर्स, ब्लूम, उमलते, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये. आता याच्यामध्ये बघा, प्रिटीचा पी, पिंकचा पी, हे दोन शब्दांचे जे फर्स्ट लेटर आहे, दॅट इज साऊंड, पी इज रिपीटेड, दॅट साऊंड इज रिपीटेड. सो इन दिस टू सेंटेन्स, या दोन्ही वाक्यामध्ये फिगर ऑफ स्पीच काय आहे, अलिट्रेशन. ठीक आहे. तर या प्रकारे हे तुम्हाला अलिट्रेशन एक्झाम्पल देऊन त्याची व्याख्या दिलेली आहे किंवा एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, फाइंड अँड एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोएम. कवितेमधून एक एक दोन एक्झाम्पल तुम्ही अलिट्रेशनचे लिहू शकता. आणखीन जी मध्ये काय सांगितले, मेक फनी सेंटेन्सेस युझिंग अलिट्रेशन. अलिट्रेशन दाखवलेलं आणखीन तुमच्या मनाने इतर काही एक्झाम्पल तुम्ही फनी म्हणजे थोडी मजेशीर असावे तुम्ही देऊ शकता. मग ते आन्सर काय आहे ते आपण पुढे बघू शकतो. आता जो फर्स्ट एफ जो होता, फाइंड अँड एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोएम, कवितेमधून अलिट्रेशनचे एक्झाम्पल लिहायचं होतं. ते म्हणजे आपण दोन एक्झाम्पल दिलेत, वाईल वेल स्लीप्स इन द सी. त्याच्यामध्ये वाईलचा डब्ल्यू, वेलचा डब्ल्यू, डब्ल्यू साऊंड इज रिपीटेड, सो हिअर इज अ फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. अँड इन नेक्स्ट सेंटेन्स, पुढच्या वाक्यामध्ये आपण बघू शकतो ते म्हणजे वाय वी वंडर वाय वी वंडर, आपण का आश्चर्य करतो,
का असा प्रश्न विचारून. सो डब्ल्यू द साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. सॉरी, म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच काय आहे, अलिट्रेशन. या प्रकारे आणखीन काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता अलिट्रेशन दाखवणारे. ते म्हणजे फनी फ्रॉग्स फाउंड फ्रेश फ्लाय. जर तुम्ही गेस करायचे की कोणता साऊंड किंवा लेटर रिपीट झालेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, सिली स्नेक्स सँग सॉंग्स. आता हे फनी का आहेत त्याचा अर्थ बघितल्यानंतर तुम्हाला ते फनी वाक्य वाचेल म्हणजे थोडं मजेशीर किंवा हास्यास्पद वाटणार. त्याचा मिनिंग मी तुम्हाला दिलेला आहे, तो आपण बघू शकतो. फनी फ्रॉग्स, एफ साऊंड इज रिपीटेड. फ्रेश फ्लाईज अर्थ त्याचा मिनिंग होतो मजेशीर बेडकांना ताज्या माशा सापडल्या. नेक्स्ट सेंटेन्स, सिली स्नेक्स सँग सॉंग, मूर्ख सापांनी गाणी गायली. अँड थर्ड वन इज बिझी फ्लावर बिझी बटरफ्लाईज बेक्ड बिस्किट, व्यस्त फुलपाखरांनी बिस्किटे भाजली. तुला मजेशीर वाटते ना. नेक्स्ट वन, हॅपी हेन्स होप्ड होम, आनंदी कोंबड्या उड्या मारत घरी गेल्या. फिफ्थ वन, क्रेझी कॅट कलरफुल काइट्स, खट्याळ मांजरांनी रंगीबेरंगी पतंग पकडले. सिक्स वन, टायनी टर्टल्स टिक्ड टॉल टायगर्स, लहान कासवाने उंच वाघांना गुदगुदल्या केल्या. सगळं फनी वाटते. सेवन्थ वन, प्लेफुल पपीज पिक पर्पल पम्पकिन्स, खेळकर पिल्लांनी जांभळी भोपळे उचलले. अँड एट वन इज ब्रेव्ह बियर्स बॉट ब्ल्यू बलून्स, शूर अस्वलांनी निळे फुगे विकत घेतले. सो दीज सेंटेन्सेस आर द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन अँड दीज आर सम ऑफ द फनी सेंटेन्स. हे अलिट्रेशनची उदाहरण आहेत आणि याचा जो मिनिंग होतो थोडासा मजेशीर आहे, तुमच्या 6 स्टँडर्डच्या साठी सुटेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघूया आपण, ती आहे मिनिमल पेअर्स. याच्यावरती तुम्हाला ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटीज आपण बघितलं मिनिमल पेअर्स कशाला बोलतात. मिनिमल पेअर्स म्हणजे काय ते एक्झाम्पल म्हणून तुम्हाला क्लिअर होईल. रीड अँड अंडरस्टँड, खालील जे शब्द दिले आहेत हे जोड्यामध्ये पेअर्स मध्ये ते वाचा आणि तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्या. वर्ड पेअर्स आहे. आता इथे बघा, स्लीप SLEEP स्लीप म्हणजे झोपणे आणि SLIP स्लीप म्हणजे घसरणे. आता त्याच्यामध्ये फरक फक्त एकाच शब्दाचे येते, SLI आहे आणि इथे ई आहे. म्हणजे फरक काय झालेला आहे, डिफरन्स काय आहे, म्हणजे ईच्या ऐवजी आय यूज केला तर पूर्ण काय होतो, तर दोन्ही शब्दामध्ये तो एक लेटर जर चेंज केला तर त्याचा दोन्ही शब्दांचा मिनिंग चेंज होतो. अर्थात त्याला काय बोलतात, मिनिमल्स. मिनिमल म्हणजे दोन्ही शब्द सेम असणार जवळपास, फक्त एखादा लेटर किंवा साऊंड तो चेंज असतो आणि त्यामुळे दोन्ही शब्दांचे मिनिंग चेंज होतात. तशा प्रकारे नेक्स्ट जोडी आपण बघू, SIP सिप आणि SHIP शिप. शिप म्हणजे जहाज. तर इथे कोणता लेटर चेंज केलेला आहे, इथे आपण बघू शकतो एच. एच याच्यामध्ये नाहीये त्यामुळे याचं मिनिंग चेंज झालं. बॅट, BAT बॅट, CAT कॅट, ते बी आहे आणि बीच्या ऐवजी सी आहे, तर अर्थ मिनिंग सुद्धा काय होतो, चेंज होतो, बॅट आणि कॅट. सो मिनिमलची यावरून सांगितलंय की रीड अलाउड पेअर्स, म्हणजे मिनिमल म्हणजे काय की अशा प्रकारचे शब्दांच्या जोड्या असतात, पेअर ऑफ वर्ड्स डिफर इन ओनली वन साऊंड, एकाच अक्षराने किंवा साऊंडने ते वेगवेगळे असतात त्याच्यामधले अक्षर आणि त्यामुळे त्यांचा डिफरंट मिनिंग तयार होतं. ठीक आहे. सच काइंड ऑफ पेअर्स आर कॉल्ड मिनिमल. अशा प्रकारचे जे शब्द जोड्या असतात त्यांना मिनिमल्स असं म्हटलं जातं. आता इथे बघा, आय आणि आय जर उच्चार सेम आहे आणि स्पेलिंग चेंज झालं आणि अर्थ बदलतो. सो बी साठी काय येईल, लिव्ह साठी तुम्ही मिनिमल पेअर म्हणजे तयार करायचे पेअर तुम्हाला बनवायचे तिथे. ठीक आहे. तर याचा आन्सर आपण बघू शकतो. इथे आन्सर मध्ये बघा, इथे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे बी, एक शब्द फक्त ऍड केला, इथे काढून टाकला तर मिनिंग चेंज झाला. लिव्ह LEAVE आणि LIVE मिनिंग चेंज आहे. लिव्ह म्हणजे निघून जाणे, सोडून जाणे. लिव्ह म्हणजे राहणे. थिंक आणि थिंग, THING, थिंक म्हणजे विचार करणे, थिंग म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट. सेम SAME आणि केम, एसच्या ठिकाणी सी टाकला, सेम म्हणजे सिमिलर, केम म्हणजे आला.
टू टी डबल ओ आणि टी डबल ओ फरक आहे. टी डबल ओ म्हणजे सुद्धा, टू म्हणजे दोन. सी आणि एस ई ए सी, समुद्र आणि पाहणे. फील फील म्हणजे जाणीव होणे या अर्थाने, आणि फील म्हणजे भरणे. सो एक साऊंड चेंज झाला तर त्या दोन शब्दांचा मधला एक अक्षर चेंज झालं, दॅट इज कॉल्ड साऊंड. तर मिनिंग कसा चेंज होतो, आणि या जोडींना काय म्हटलं तर मिनिमल्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण बघूया. पून. पून इज अ नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच. हे काय, एक फिगर्स ऑफ स्पीच नेम आहे, जसं अलिट्रेशन आहे. आता हा फिगर ऑफ स्पीच तयार कधी होतो तर एक नोट दिलाय. अ ह्युमरस सेंटेन्स विथ अ ड्युअल मिनिंग इंटेन्शनली इज कॉल्ड पून. म्हणजे एक असं एखादं वाक्य की ज्याच्यामधून द्विअर्थी, माणूस द्विअर्थी बोलतो हा, आपण म्हणू शकतो एखादा विद्यार्थी उशिरा वर्गामध्ये येतो आणि शिक्षक, अरे वा लवकर आलात, म्हणजे अर्थ त्याला वेगळा अर्थ निघतो, त्याला द्विअर्थी. अशी जी मजेशीर वाक्य असतात जे द्विअर्थी म्हटलेली जाणारी, दॅट इज कॉल्ड पुन, हा फिगर ऑफ स्पीच. इथे काही एक्झाम्पल दिले आहेत ते आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, टीचर सेड. टीचर म्हणाले, वाय डज द मॅथ्स बुक लुक सॅड. मॅथ्स बुक एवढं दुःखी का दिसत आहे आज. स्टुडंट, बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. कारण आज मॅथ्स बुकमध्ये खूपच प्रॉब्लेम्स आहेत. आता मॅथ हे पुस्तक आहे, सब्जेक्ट आहे, आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन्स असणार, पण त्याची कसे वाक्य कसे बनवलेत बघा. ठीक आहे. सो या प्रकारे आपण बघू शकतो. तेच मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिले. वाय डज मॅथ्स बुक इज सो सॅड बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. मराठीमध्ये तुम्ही बघू शकता. शिक्षकाने म्हटलं की गणिताचे पुस्तक दुःखी का दिसत होते, कारण त्यात खूप प्रश्न होते कॉम्प्युटरच्या रिलेटेड. ए सेड, वाय डिड कॉम्प्युटर गो टू द डॉक्टर. कॉम्प्युटर डॉक्टरकडे का गेला. बी सेड, बिकॉज इट हॅड अ व्हायरस. कारण त्याच्यामध्ये व्हायरस होता. संगणक डॉक्टरकडे का गेला, कारण त्याला व्हायरस झाला होता. जसं व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप तो डॉक्टरकडे झाला, संगणकाला व्हायरल झाला. टीचर सेड, वाय कांट बायसिकल स्टँड ऑन इट्स ओन. सायकल स्वतःहून का उभी राहू शकत नाही. स्टुडंट म्हणला, बिकॉज इट इज टू टायर्ड. कारण तो कारण ती खूपच थकली आहे म्हणून ती स्वतः उभी राहू शकत नाही. सो दिस टाईप ऑफ द सेंटेन्सेस जिथे दिलेले आहेत, अँड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पोन. आता तुम्हाला काय करायचं आहे, कलेक्ट द क्रिएट पोन्स युझिंग द जोक्स ऑर रिडल. तुम्ही अशा प्रकारे जोक्स टाईप तयार करायचे स्वतःच्या मनाने. ठीक आहे. तर इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहेत, 4 एक्झाम्पल, जे की पोन या फिगर्स ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आता ब्रूम म्हणजे झाडूच्या रिलेटेड. टीचर सेड, वाय वॉज द ब्रूम लेट. झाडूला उशीर का झाला. स्टुडंट, बिकॉज इट स्वेप्ट इन. कारण ती झडत झडत आला. नेक्स्ट सेंटेन्स, स्लीपिंग बुल. झोपलेला आपण बैल म्हणू शकतो. टीचर, व्हॉट डू यू कॉल अ स्लीपिंग बुल. झोपलेला बैलाला काय म्हणाल. स्टुडंट म्हणाला, झोपलेला बैलाला बुलडोझर. बनानाच्या रिलेटेड जोक आहे. म्हणजे जे जोक्स असतात ना ते कोणचे एक्झाम्पल होऊ शकतात. टीचर, वाय डिड बनाना गो टू द डॉक्टर. केळे डॉक्टरकडे का गेले. स्टुडंट सेड, बिकॉज इट वॉजन फीलिंग वेल. कारण त्याला साल नीट निघत नव्हती म्हणून. ठीक आहे. कुकीज, बिस्किटांबद्दल. वाय डिड द कुकी गो टू द हॉस्पिटल. बिस्किटे रुग्णालयात का गेले, डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये का गेले. स्टुडंट सेड, बिकॉज इट फेल्ट क्रोमी. कारण त्याला बरं वाटत नव्हतं, ते सुरसुरीत झाले होते. कृमी म्हणजे बरे नाही वाटत. सो दीज आर द सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ पुन. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, हे जे क्वेश्चन आन्सर तुम्ही इथे बघताय व्हिडिओच्या रूपामध्ये, याची PDF मी englishforlearner.com या वेबसाईट, ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला गुगलवरती सर्च केल्यानंतर मिळेल. इथे ती PDF आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.